सेवानिवृत्त शिक्षकांचा मोर्चा धरणे आंदोलन सुरू आहे इथे संविधान चौकात. मॅडम काय सांगाल तुम्ही, काय नाव आपलं? मी प्रतिभा टापरे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक. 1 जानेवारी 2022ला मी रिटायर्ड झाले. आमचं आजचं जे आंदोलन आहे ते 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व त्यानंतर 100% अनुदानावर आलेल्या शाळेतील सेवानिवृत्त कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन लागू करा यासाठी आम्ही आजपासून आंदोलन सुरू केलेलं आहे आणि हे बेमुदत राहणार आहे. मला असं म्हणायचं आहे की आम्ही सेवानिवृत्त झालो आहे. या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची जी अवस्था आहे ती अवस्था आज इतकी भयानक आहे की काही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आपल्या उदरनिर्वाहासाठी अदर बिझनेस करावा लागत आहे. मला सांगा की 58 वर्षानंतर आम्ही रिटायर झालेलो आहे आणि 58 वर्षानंतर आम्हाला जर दुसरा काही पोट पाण्यासाठी व्यवसाय करावा लागला तर हे योग्य आहे का? सरकारला हे दिसत नाही का? आमची 20-25 वर्ष सेवा होत आहे. ज्या लोकांची 30-30 वर्ष सेवा झालेली आहे त्यांनाही जर पेन्शन मिळत नसेल तर त्या सेवेला आमचा काय अर्थ राहिला? आम्ही प्रामाणिकपणे सेवा केली आहे आणि हे आंदोलन आमचं बरेच वेळा झालेलं आहे. आम्ही गांधीवादी या विचाराने आंदोलन करतो आहोत. पण मला असं वाटते की इथे हे जे आंदोलन आहे ते शांततेनं केलं जात आहे. सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावं आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा, कारण आम्ही न्यायिक आहोत. आम्ही 2005 पूर्वी नियुक्त झालेलो आहोत. आमची नियुक्ती ग्राह्य धरण्यात यावी. सर काय सांगाल? आपलं नाव सर? मी ज्ञानेश्वर गलांडे, कार्याध्यक्ष. काय सांगाल आपण? 2005 पूर्वी आम्ही सगळे नियुक्त आहोत. आमची ही न्याय हक्क मागणी आहे आणि हे न्याय हक्क मागणी आम्ही मागतो आहोत. आम्ही आज रस्त्यावर, सर्व शिक्षक या रस्त्यावर बसलेलो आहोत. ही स्थिती आमच्यावर आलेली आहे. आम्ही कुठल्याही प्रकारची त्यांना मागणी करत नाही आहे, काही भीक मागत नाही आहे. हे आमचं न्याय मागणीमुळे आम्ही मागत आहोत की 2005 पूर्वी ज्या नियुक्त्या झालेल्या आहे त्यांना सरसकट त्यांना जुनी पेन्शन द्यायला पाहिजे. पण शासन उदासीन आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये आमची जी न्याय प्रकरण सुरू आहे त्या प्रकरणामध्ये शासनाने सकारात्मक अहवाल त्या ठिकाणी सादर करावा आणि आम्हा सर्व कर्मचाऱ्यांना एक जुनी पेन्शन हा हक्क आम्हाला मिळून द्यावा ही अशी मागणी आहे.